शेतकरी व कष्टकरी जनतेच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांवर शासनाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व सेवा पंधरवडा निमित्ताने 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ते 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले जाणार आहे। या उपक्रमाअंतर्गत शेतात जाणाऱ्या पांधन रस्त्यावर झालेले अतिक्रमण शासनाकडून थेट ग्रामपंचायत मार्फत नकाशानुसार हटवले जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे जाणारा मार्ग कायमचा मोकळा होणार आहे। तसेच ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही अशा गरिबांना शासनाकडून जागेचे पट्टे देऊन घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याशिवाय शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर आता पत्नीचे नाव विनामूल्य नोंदविले जाणार आहे। फक्त पती पत्नीचे आधार कार्ड, साध्या कागदावर संमतीपत्र अर्जासोबत सादर केल्यास सातबाऱ्यावर पत्नीचे नाव समाविष्ट केले जाईल। हा निर्णय शेतकरी महिलांसाठी सन्मान, हक्क आणि सुरक्षिततेचा नवा टप्पा ठरणार आहे। लाखनी तालुक्याचे तहसीलदार धनंजय देशमुख यांनी आवाहन केले आहे की शेतकरी व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ नक्कीच घ्यावा। शासनाचा उद्देश या योजना कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्ष जनतेच्या दारापर्यंत पोहोचवणे हा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। गरजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर भंडारा। तर लाखनी तालुक्यामध्ये आपण राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा 15 दिवसाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। यामध्ये 3 कार्यक्रम महत्त्वाचे आहेत। शेतकऱ्यांना जो महत्त्वाचा तो मुद्दा राहतो पांधन रस्ता। शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी जर चांगला रस्ता असेल तर त्यांची शेताची किंमत सुद्धा वाढते आणि त्यांना होणारा खर्च सुद्धा कमी येतो। तर सर्व जे पांधन रस्ते आहेत ते अतिक्रमण